शिवसेना आमदार अमोल खताळ आपल्या सोबत आहेत आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची जायंट किलर म्हणून ओळख झालेली आहे। खरं तर बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर ज्या प्रकारे तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय जायंट किलर, विधानसभेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झाला आणि आज हिवाळी अधिवेशनासाठी तुम्ही नागपुरात दाखल झालेला आहे। निवडून आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे, नवनिर्वाचित आहात, कसं पाहताय सगळं आणि एकंदरीत अनुभव कसा आहे? नाही, नागपूरचं तर पहिलं अधिवेशन माझं हिवाळी अधिवेशन आल्यानंतर ज्या पद्धतीने आता सर्व यापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये अधिवेशनामध्ये सर्व ज्येष्ठ आमदार असतील सर्वांबरोबर परिचय झाला, त्या परिचयाचा फायदा आता इथं हिवाळीमध्ये मला होतोय। प्रत्येकाकडून काही मार्गदर्शन घेता येतंय, कामकाजाचा अनुभव एक वेगळा येतोय, नागपूरचा एक वेगळा फील, थंडीचा एक वेगळा फील येतोय। निश्चित आणि एक समाधान आहे, आनंद आहे। एक कामकाज ज्येष्ठ नेत्यांबरोबर आज कालच जे आपला महायुतीचा मंत्र्यांचा शपथविधी झाला, सर्व मंत्र्यांबरोबर त्यांना भेटून एक समाधान आहे। भविष्यात आपल्या मतदारसंघासाठी काम करण्याची निधीसाठी भेटीगाठी चालू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अनुभव तुम्ही सांगितला की कशा प्रकारे आहे, मात्र सत्ताधाऱ्यांची संख्या सभेमध्ये जास्त आहे, विरोधक कमी आहेत। विरोधकांना योग्य न्याय मिळेल तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही नवनिर्वाचित आहात, ज्या प्रकारे तुम्ही सांगतही आहात की या अगोदर आम्ही बाहेर राहून राजकारण पाहिलंय, काय वाटतं? नाही, मला तर निश्चित महायुती सरकारकडून विरोधकांचा सुद्धा सन्मानच केला जातोय। लोकशाही प्रक्रियेने आज आपण इथं, मी सुद्धा इथं आलोय, संविधानाचा आदर ठेवून आलोय, त्यामुळे निश्चितच विरोधकांना सुद्धा, विरोधकांनी फक्त त्या सभागृहामध्येच जर आपल्या मतदारसंघाच्या विकासासंदर्भात चर्चा झाली, निश्चित आमच्यासारख्या नवीन आमदारांना सुद्धा एक ते समाधान राहील, शिकायला मिळेल। आणि मला वाटत नाही का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे विरोधकांना काही अंतर देतील असं मला वाटत। ज्या प्रकारे आता एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधकांनी ईव्हीएम वरून विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलंय। ईव्हीएम बाबत तुमची भूमिका काय सांगाल? कारण ज्या प्रकारे ईव्हीएम मध्ये जी निवडणूक झाली, 230 जे तुम्हाला संख्याबळ जे ते महायुतीला मिळालं, त्यामुळे हे पाशवी बहुमत आहे। या अगोदर कधी महाराष्ट्रात असं मतदान जे ते झालं नव्हतं किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून येणं असं बहुमत जे ते मिळालं नव्हतं, असं विरोधकांचा सूर आहे। नाही, विरोधकांनी ते या बाबतीत आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण ते सुद्धा निवडून ईव्हीएम वरच आलेत। जे काय आज सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांवरती काही हे करताय, ते सुद्धा ईव्हीएम वर निवडून आले। तर एक कुठंतरी लोकशाहीचा आदर ठेवला पाहिजे, लोकतांत्रिक प्रक्रियेचा आदर ठेवला गेला पाहिजे, संविधानाचा आदर ठेवला गेला पाहिजे। आज तुम्ही का कमी पडले? आज मागील 2.5 वर्षापासून शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी ज्या पद्धतीने लोकाभिमुख योजना राबवल्या, केंद्र सरकारमध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून योजना राबवल्या गेल्या, आज त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही महायुतीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे यशस्वी झालो। यांनी कुठेतरी मान्य केलं पाहिजे। हे लोकसभा निवडणुकीमध्ये जे त्यांना यश मिळालं होतं, त्यावेळेस ईव्हीएमनीच यश मिळालं होतं, तर ते त्यांनी का नाकारलं? आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो त्यांना प्रतिसाद मिळाला होता, मला असं वाटेल का ते त्या वेळेची जी प्रतिसादामुळे थोडा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जास्त वाढला होता आणि त्याचा कुठेतरी त्यांना नुकसान झालं आणि महायुतीला फायदा झाला। तुम्ही संगमनेर मधून येतात, नवनिर्वाचित आहात, अपेक्षा काय आहेत? कारण सत्ताधारी सुद्धा तुम्ही आहात आता, मात्र बोलायला मिळालं तर संधी तुम्ही म्हणत आहात की निश्चित बोलू। एकंदरीत मतदारसंघातील कोणते प्रश्न आहेत की जे घेऊन तुम्ही आता सभागृहात मांडणार? नाही, मागील 40 वर्षापासून आमच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। आज सुद्धा तिथं शहराच्या लगत असलेलं सायखेंडी गाव असेल, तसं तर तळेगाव, निमोन आणि पठार भागात तर पाण्याचा खूप वर्षापासून समस्या आहे। परंतु आज शहरालगत सुद्धा जे सायखेंडी, गुलेवाडी, गुंजाळवाडी हे जे गाव आहेत, तिथं सुद्धा पाण्याचा मोठा प्रश्न आहे। तर माझं पहिलं प्राधान्य, तर मी मतदारांना त्यावेळेसच सांगितलं होतं की मी आल्यानंतर पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहे। आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांची, बेरोजगार युवकांची संख्या आहे, तर त्यांना सुद्धा रोजगार तिथं कसा उपलब्ध करून देता येतील यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे। निश्चित, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। तर हे होते शिवसेना आमदार अमोल